आज आपण अगदी टम्म फुगणारी आणि खूप सारे पदर लेयर असणारी शंकरपाळी कशी बनवायची तेही अगदी एकही थेंब तूप न वापरता जराही बेकिंग पावडर न वापरता ही अशी टम्म फुगणारी आणि खूप सारे लेयर असणारी शंकरपाळी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत. नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. रेसिपी बनवण्यापूर्वी कोणतीही किचनमधील एखादी वाटी किंवा कप सिलेक्ट करून घ्यायचा आहे, कारण ही वाटी किंवा कपाच्याच मापाने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत. तर इथे गॅस बंद आहे. बंद गॅसवर आपण एक कढई ठेवली आहे आणि कढईच घ्यायची बरं का. कढई का घ्यायची तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता कढईमध्ये घ्या 1 वाटी साखर. वजनी प्रमाणामध्ये घेतलं तर 200 ग्रॅम इथे मी साखर घेतली आहे. 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. वजनी प्रमाणामध्ये घेतलं तर 130 ml आपण पाणी घेतलं आहे आणि पाऊण वाटी इथे आपण तेल घ्यायचं आहे. जे आपण रेग्युलर स्वयंपाकासाठी वापरतो ते तेल घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकतात. आता वजनी प्रमाणामध्ये म्हटलं तर 200 ग्रॅम इथे मी तेल घेतलं आहे. आता गॅस चालू करूया आणि ही साखर विरघळेपर्यंत आपण हे मिश्रण असंच ढवळत राहायचं आहे आणि अजिबात उकळी येऊ द्यायची नाही आहे. गॅसचा जो फ्लेम आहे तो अगदी मंद आहे आणि मंद आचेवर आपण ही साखर पूर्णतः विरघळून घ्यायची आहे. पूर्ण साखर व्यवस्थित विरघळली की गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णतः थंड होऊ द्यायचं आहे. इतकं थंड होऊ द्यायचं आहे की बोट बुडवल्यानंतर अजिबात उष्णता जाणवायला नको. आता हे सगळं मिश्रण आपलं तयार झालं आहे. आता हे मिश्रण पूर्णतः थंड झालं की यामध्ये टाकूया मैदा. तर सरासरी इथे मी पूर्ण मैदा 4.5 वाटी घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण 2 वाटी मैदा टाकणार आहोत. ज्या वाटीच्या मापाने आपण साखर, तेल, पाणी घेतलं होतं ना, त्याच वाटीच्या मापाने आधी आपण 2 वाटी मैदा घ्यायचा आहे. मैदा चाळून घ्यायचा आहे आणि मैदा टाकल्यानंतर आपण एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पूर्ण मैदा एकाच वेळी टाकू नका, कारण काय होतं की कधी-कधी मैदा जास्तसुद्धा लागू शकतो किंवा कमीसुद्धा लागू शकतो. आता तिसरी वाटीसुद्धा आपण या मिश्रणामध्ये मैदा टाकून द्यायचा आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं की परत आपण चौथी वाटी भरून घ्यायची आहे आणि भरल्यानंतर हा मैदासुद्धा आपण या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पूर्णतः मस्त असं हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करताना अजिबात घाई करू नका, कारण हे मिश्रण अगदी थंड असतं आणि जेव्हाही आपण गरम मिश्रणामध्ये जर मैदा टाकला ना, तर शंकरपाळी जे आहे ते अगदी खुसखुशीत बनणार नाहीत आणि कडक बनतील. आता चौथी वाटीसुद्धा आपण मैदा टाकून दिला आहे. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता 5वी वाटीसुद्धा आपण मैद्याची भरून घेऊया आणि अगदी थोडा मैदा आपण या मिश्रणामध्ये टाकूया आणि एक चपातीसारखा अगदी सेमी सॉलिड डो बनवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता फक्त इथे आपल्याला अर्धीच वाटी मैदा लागला आहे, म्हणजे सरासरी 4.5 वाटी मैदा आपण इथे घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एक डो तयार करून घ्यायचा आहे, गोळा बनवून घ्यायचा आहे आणि इथे आपला जो अर्धी वाटी मैदा आहे ना, हा आपण बाजूला ठेवूया. आता बनवलेला डो आपण 15 मिनिटासाठी झाकून आणि मस्त असा मऊसूत होण्याकरिता बाजूला ठेवूया. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता आणि साखरेऐवजी गूळसुद्धा घेऊ शकतात बरं का, आणि तेलाऐवजी तूपसुद्धा घेऊ शकतात. तर इथे आपला जो 15 मिनिटानंतर मैदा जो आहे ना, तो छान मस्त असा फुललेला आहे. आता काय करायचं आहे, चपातीपेक्षा मोठा थोडासा उंडा एक घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने गोल गोल एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता जमेल तेवढी एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक लाटू नका. जेवढी जमेल तेवढी आपल्याला पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात मी एक मोठी चपाती लाटून घेतली आहे. आता काय करायचं आहे, चपाती लाटल्यानंतर एका साईडने आपल्याला ही चपाती गुंडाळत जायचं आहे आणि गुंडाळत असताना अजिबात हवामध्ये जायला नको. अशा पद्धतीने अगदी घट्टसर इथे एक गुंडाळी मारून घ्यायची आहे. पूर्ण गुंडाळी तयार झाली की लगेच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. अशा पद्धतीने गुंडाळी जर केली ना, तर शंकरपाळ्यांना अतिशय मस्त असे लेयर येतात आणि आतून सुद्धा मस्त खुसखुशीत बनतात. आता काय करायचं आहे, जशी आपली चोंबळ असते ना, सेम या पद्धतीने आपल्याला हा जो लेयर आहे ना, हा गुंडाळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने एक उंडा तयार करून घ्यायचा आहे. उंडा तयार झाला की या उंड्याची अगदी मोठी पातळसर चपाती लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही. तर तुम्हाला मी या चपातीची थिकनेस दाखवणारच आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात एक मोठी चपाती लाटली गेली आहे. आता काय करायचं आहे, तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल किंवा चाकू असेल तर चाकूच्या साहाय्याने आजूबाजूचे जेवढेही
काप असतील ते कापून घ्यायचं आहे आणि चौकोन शेप या चपातीला देऊन द्यायचा आहे. त्यामुळे काय होतं की शंकरपाळ्यांना मस्त असा चौकोन शेप द्यायला अतिशय सोयीस्कर ठरतं. तुमच्याकडे डायरेक्टली रेडीमेड शंकरपाळ्याचं जर लाटणं असेल ना, त्याच्याने जरी तुम्ही अशा पद्धतीने शंकरपाळे केले ना तरीसुद्धा चालतील. त्यानेसुद्धा मस्त असा आकार देता येतो. तर इथे मी चाकूनेच मस्त असं शंकरपाळ्यांना लहान लहान चौकोनी शेप देऊन देते आहे. सेम या पद्धतीने उभ्या रेषा पाडून घ्यायच्या आहेत आणि परत आडव्यासुद्धा अशा पाडून घ्यायच्या आहेत. म्हणजे चौकोन शेप, चौकोन आकाराचा छान आपल्याला शंकरपाळ्याचा आकार मिळतो. आता मी तुम्हाला शंकरपाळ्याची थिकनेससुद्धा दाखवणार आहे. अगदी अर्धा इंचच्या निम्म्या एवढी थिकनेस आपल्या शंकरपाळ्याची ठेवायची आहे. खूप जास्त जाड ठेवू नका, नाहीतर ते आतमध्ये कच्चेच राहतील, व्यवस्थित तळले जाणार नाही. आणि खूप बारीक जर केलं ना तर शंकरपाळे व्यवस्थित लेयर्स येणार नाही आणि फुगणारसुद्धा नाही, अगदी चपटे चपटे येतील. त्यामुळे शंकरपाळ्याची थिकनेस आपल्याला सेम याच पद्धतीने ठेवायची आहे. आता सगळे शंकरपाळे आपण या डिशमध्ये काढून घेऊया. तुम्हाला वाटले तर तुम्ही एकाच वेळी सगळे शंकरपाळे करून एका डिशमध्ये काढून ठेवू शकता किंवा मग लगेच लाटून शंकरपाळे व्यवस्थित कापून आणि लगेच फ्राय केले तरीसुद्धा चालतील. आता तेल गरम कसं करायचं ते बघूया. तेल इथे मी मीडियम फ्लेमवर गरम केलं आहे आणि खूप जास्त कडक करू नका. अगदी या पद्धतीने शंकरपाळे टाकले की अगदी हलकेसे बुडबुडे यायला हवे. शंकरपाळे टाकताना एक एक टाकण्यापेक्षा अशा पद्धतीने झाऱ्यावर आपण शंकरपाळे घेऊन घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेलामध्ये सोडायचे आहेत. आणि जेवढे मावतील तेवढे शंकरपाळे आपण ह्या तेलामध्ये टाकायचे आहेत. खूप जास्तसुद्धा टाकू नका, कारण शंकरपाळे हे दुप्पट ते तिप्पट फुगतात. त्यामुळे शंकरपाळे टाकताना खूप जास्त गच्च कढई भरू नका. आता शंकरपाळे टाकल्यानंतर अगदी हलक्या हाताने, अलगद हाताने आपण झाऱ्याने किंवा चम्मचने हे शंकरपाळे असे हलवून घ्यायचे आहे, जेणेकरून कढईला खाली चिटकणार नाही आणि एकमेकांना चिटकलेले असतील तर ते असे सुट्टे सुट्टे होतील. आता गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण हे शंकरपाळे छान फ्राय करून घ्यायचे आहे. आणि फ्राय करत असताना गॅसची फ्लेम आपल्या मीडियम ठेवायची आहे. खूप हाय किंवा अगदी मंद ठेवू नका. गॅसची फ्लेम जर हाय ठेवली ना तर शंकरपाळे वरून सोनेरी रंगाने दिसतील, परंतु आतमध्ये कच्चे राहतील आणि व्यवस्थित फुगणारसुद्धा नाही. लेयरसुद्धा त्यांना व्यवस्थित येणार नाही. आणि अगदी कमीच फ्लेम जर राहिली ना तर शंकरपाळे खूप जास्त तेल पितात. त्यामुळे आपल्या गॅसच्या अगदी मीडियम फ्लेमवर शंकरपाळे अशा पद्धतीने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता जेव्हा आपण शंकरपाळे टाकले होते तेव्हा त्याची थिकनेस कशी होती आणि आता अगदी डब्बलची ही फुगलेली आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला आता सोनेरी रंग येईपर्यंत, अगदी अलगद हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला शंकरपाळे फ्राय करायचे आहेत आणि लगेच काढून घ्यायचे आहेत. कारण या शंकरपाळ्यांची कुकिंग प्रोसेस बऱ्याच वेळापर्यंत तशीच राहते आणि अजून रंग त्याचा गडदसुद्धा होतो. तर तुम्ही बघू शकतात मस्त असे टम्म फुगलेले आणि मस्त असे लेयर्स आलेले शंकरपाळे आपले तयार झाले आहेत. आता ही झाली आपली पहिली आणि रेग्युलर पद्धत. आता तुम्हाला दुसरी मी पद्धत दाखवणार आहे. ती म्हणजे तिला खूप सारे मोजता येणार नाही एवढे लेयर्स असणारे शंकरपाळे कसे बनवायचे ते सुद्धा बघूया. तर सगळ्यात आधी आपण एक लहान वाटी घेऊया. या वाटीमध्ये आपण 2 चम्मच मक्याचं पीठ घेऊया. मक्याचं पीठ नसेल तांदळाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. आता या पिठामध्ये टाकूया 2 चम्मच तेल. जे तेल आपण शंकरपाळ्यांसाठी घेतलं होतं ना तेच तेल घ्यायचं आहे. आता याचा एक आपण मिश्रण तयार करून घ्यायचं आहे, म्हणजेच साठा तयार करून घ्यायचा आहे. आता हा साठा अशा पद्धतीने घट्टसर एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता जरा वेळ हा साठा बाजूला ठेवूया आणि एक चपाती एवढा किंवा चपातीपेक्षा मोठासा एक उंडा घेऊया आणि एक पातळशी चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती जरा मोठी असल्यामुळे इथे मी डायरेक्टली किचन ओट्यावरती चपाती लाटते आहे. आणि चपाती लाटताना मैद्याचा डो असल्यामुळे थोडंसं रिस्कीच आहे, परंतु थोडासा वेळ लागतो आणि एक अशी मोठीसर चपाती लाटून घ्यायची आहे. त्यानंतर थोडासा साठा घ्यायचा आहे आणि हा साठा आपण या चपातीवर पूर्ण सारखा लावून घ्यायचा आहे. खूप जास्तसुद्धा लावू नका, अगदी पातळसा लेयर आपण हाताने अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. लावल्यानंतर एका साईडने लगेच ही चपाती फोल्ड करायची आहे आणि फोल्ड झालेल्या चपातीवर लगेच साठा लावून घ्यायचा आहे. साठा खूप जास्त घनदाट किंवा दाट लावू नका, अगदी पातळसा असा साठा लावायचा आहे. आणि परत दुसऱ्या बाजूने फोल्ड करून त्या फोल्ड झालेल्या जागेवर सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने साठा लावून घ्यायचा आहे. परत बाजूने आपला फोल्ड करायचा आहे आणि परत साठा लावून दुसऱ्या साईडने सुद्धा फोल्ड करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही फोल्ड करून अशा पद्धतीने एक चौकोनी उंडा तयार करून घ्यायचा आहे. आता हा उंडा लगेच आपण लाटून घ्यायचा आहे. चौकोनाकृती एक चपाती लाटून घ्यायची आहे किंवा मग गोल आली तरीसुद्धा चालेल. आणि चपाती लाटताना मात्र खूप जाडसर ठेवू नका किंवा अगदी पातळसर सुद्धा बनवू नका.
सेम या पद्धतीने आपल्या एक चपाती लाटून घ्यायची आहे। आजूबाजूने व्यवस्थित चौकोन शेप देऊन चाकूने कट करून घ्यायचा आहे आणि चाकूने कट केल्यानंतर सेम पहिल्या प्रोसेसप्रमाणे अगदी चौकोन आपल्या छोटे छोटे शंकरपाळे काप करून घ्यायचे आहेत। मैद्याचा डो असल्यामुळे चपाती पटकन व्यवस्थित लाटली जात नाही, कारण मैदा हा थोडा चिकट असतो आणि व्यवस्थित सरकतसुद्धा नाही पटापट। जसं आपण रेग्युलर चपाती लाटतो ना, त्याप्रमाणे पटापट चपाती लाटली जात नाही, त्यामुळे थोडासा वेळ लागतो। जर तुम्ही गव्हाची अशा पद्धतीने शंकरपाळी केली ना, तरीसुद्धा अतिशय मस्त येईल। साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकतात किंवा मग तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकतात। आता अशा पद्धतीने आपण शंकरपाळी काप करून घ्यायचे आहेत आणि काप केल्यानंतर लगे आपण फ्राय करायला घेऊया। आता ही जी पद्धत मी तुम्हाला सांगते आहे ना, ही पद्धत अतिशय उत्तम आहे। खूप सारे लेयर्स येतात आणि चव तर इतकी भारी येते ना, बिस्किटासारखे अगदी तोंडात विरघळणारे शंकरपाळे तयार होतात। आता सेम त्याच पद्धतीने आपल्या गॅसच्या मीडियम फ्लेमवर तेल गरम करायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपण हे शंकरपाळे सेम या पद्धतीने सोडायचं आहे आणि अगदी अलगद हाताने आपण शंकरपाळे थोडेसे हलवून घ्यायचे आहेत आणि काही सेकंदातच शंकरपाळ्यांना अतिशय मस्त लेयर पदर सुटायला लागतात। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, लगेचच शंकरपाळ्यांना अतिशय मस्त पदर सुटायला लागले आहेत। आता ही सुद्धा शंकरपाळी छान सोनेरी रंग येईपर्यंत, हलकासा बदामी रंग आला की गॅसच्या अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे शंकरपाळे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि लगेच काढून घ्यायचे आहेत, कारण बऱ्याच वेळापर्यंत शंकरपाळ्यांची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे तेलाबाहेर काढल्यानंतरसुद्धा शंकरपाळ्यांचा रंग बदलतो। तर बघू शकता तुम्ही, मस्त असे अगदी हलकेसे बदामी रंग आला की लगेच काढून घ्यायचे आहेत आणि बघा किती मस्त असे पदरसुद्धा खूप सारे सुटलेले आहेत। आणि हे जे शंकरपाळे आहेत ना, ज्यांना दात नसतील ना, ते सुद्धा खाऊ शकतील, इतके मऊसूद, अगदी अलवार आणि तोंडामध्ये टाकताच विरघळणारे शंकरपाळे तयार होतात। तर आजच्या रेसिपीमध्ये दोघं पद्धतपैकी तुम्हाला कोणती पद्धत जास्त आवडली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा। सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे, अजिबात कोणताही खर्च नाही। धन्यवाद।